इक्वेशन नंबर 3 प्रॅक्टिस सेट 1.4 मधील क्वेश्चन नंबर 3 इज 27 डिवाइड बाय ओके. या इक्वेशन मध्ये आपण काय करणार, जे 1/x-2 आहे इज इक्वल्स टू m पुट करणार, 1/y+3 n पुट करणार. ओके, 1/x-2 इज इक्वल्स टू m and 1/y+3 इज इक्वल्स टू n. हे पुट केल्यानंतर इक्वेशन्स काय बनणार आहेत, 27m plus 31n is equals to 85 equation number 1. Then 31m plus 27n is equals to 89 equation number 2. हे आपले कन्वर्ट झालेले आहेत इक्वेशन 1 आणि 2 एम एन च्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे लिनियर इक्वेशन्स मध्ये. आणि या ठिकाणी जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर एम आणि एन चे कोएफिशियंट आहेत हे काय आहेत, इंटरचेंज आहेत. ओके, मग फर्स्ट इक्वेशन मध्ये जो कोएफिशियंट एम चा आहे तोच कोएफिशियंट एन चा आहे. या टाइपच्या क्वेश्चन मध्ये, या टाइपचे क्वेश्चन जर असेल तर आपण काय करतो, हे टू जे इक्वेशन्स आहेत या टू इक्वेशन्सचे आपण काय करतो, एकदा ऍडिशन करतो आणि एकदा काय करतो आपण सबस्ट्रॅक्शन करत असतो. ओके, मग आपण इक्वेशन नंबर 1 + 2 चे फर्स्ट ऍडिशन करूया. ओके, लेट इक्वेशन नंबर 1 ओके प्लस इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 यांचं काय केलं आपण, ऍडिशन करणार आहे. ओके, मग इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ची जर आपण ऍडिशन केली तर काय येणार आपण चेक करूया. इक्वेशन नंबर 1 आहे 27m plus 31n is equals to 85 प्लस इक्वेशन नंबर 2 31m plus 27n is equals to 89. हे जर आपण प्लस केले काय होणार, हा 7 + 8 ओके 58m plus 58n is equals to 174. ओके, देन हे जे इक्वेशन आले या इक्वेशन्सला जर आपण 58 ने जर डिवाइड केलं तर काय येणार, 58m डिवाइड बाय 58 प्लस 58n डिवाइड बाय 58 इक्वल्स टू 174 डिवाइड बाय 58. ओके, काय होणार या ठिकाणी, हा 58 कॅन्सल, 58 कॅन्सल, 58 3 जा 174. ओके, देन काय होणार, m प्लस n इज इक्वल्स टू 3. इक्वेशन नंबर 4 आलेले आपला. ओके, इक्वेशन नंबर 4. देन आपण काय करणार, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 चे काय करणार, सबस्ट्रॅक्शन करणार. सेम फर्स्ट ऑफ ऑल आपण ऍडिशन केलं, देन इक्वेशन नंबर ओके 2 मायनस इक्वेशन नंबर 1. जे आपण फर्स्ट लिहिणार आहे तेच 2 अगोदर लिहायचं, त्यानुसार सेकंड लिहायचं, त्याच पद्धतीने आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. ओके, इक्वेशन नंबर 2 31m plus 27n is equals to 89 minus 27m plus 31n is equals to 85. मायनस केलं तर आपण साइन चेंज होणार आहेत, 31 minus 27 ओके which is 4m, then minus 4n, कारण हा मायनस साइन 31 बिगर नंबरचं साइन इज इक्वल्स टू 4. ओके, देन 4 ने डिवाइड केलं काय होणार, 4m डिवाइड बाय 4 मायनस 4n डिवाइड बाय 4 इज इक्वल्स टू 4/4. इक्वेशन बनेल आपलं m मायनस n इज इक्वल्स टू 1. ओके, इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 मध्ये जर पाहिलं
एम प्लस एन एम मायनस एन याच्यामध्ये हे दोन्ही इक्वेशन्सचे आपण काय करणार आहे ऍडिशन करणार आहे. इक्वेशन नंबर 4 प्लस इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 4 m plus n is equals to 3 plus equation number 5 m minus n equals to 1. M plus m 2m plus minus cancel is equals to 4. M is equals to 4 divided by 2. M equals to 2. m ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 2. n ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट कशी करणार. हा जो इक्वेशन नंबर आहे 5 किंवा इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करणार. आपण पुट करूया इक्वेशन नंबर 5 मध्ये. ओके, पुट m equals to 2 in equation 5. ओके, इक्वेशन 5 मध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केली m ची, इक्वेशन नंबर 5 आहे m मायनस n इक्वल्स टू 1. m ची व्हॅल्यू आहे 2. 2 minus n equals to 1. Minus n equals to 1 minus 2 minus n equals to minus 1 n equals to 1. ओके, m ची व्हॅल्यू आपली आलेली 2, n व्हॅल्यू आलेली आहे 1. देन आपण परत या व्हॅल्यू रिव्हर्स बॅक पुट करणार. आपण पुट केलेलं होतं 1 अपॉन x minus 2 is equals to m. ओके, 1 अपॉन x minus 2 is equals to m ची व्हॅल्यू आलेली आपली 2. ओके, हे आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार. ओके, 1 is equals to 2 into x minus 2 is equals to 2x minus 2 to the 4. ओके, 2x equals to हा -4 इकडे गेला प्लस झाला 1 plus 4. 2x equals to 5. X equals to 5 by 2. ओके, देन x व्हॅल्यू 5 by 2 आलेली आहे. देन आपण काय करू शकतो, n ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्या रिव्हर्स बॅक आपण पुट केली, जी आहे 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल्स टू n. 1 अपॉन y प्लस 3 इक्वल्स टू n ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 1. ओके, याला आपण रेसिप्रोकल केला. रेसिप्रोकल केला तर काय होणार, y प्लस 3 इक्वल्स टू 1. y इज इक्वल्स टू 1 मायनस 3. y इज इक्वल्स टू मायनस 2. ओके, देन आपले x व्हॅल्यू आलेली आहे 5 by 2. y व्हॅल्यू आलेली आहे मायनस 2. आन्सर इन x, y इज इक्वल्स टू 5 by 2, मायनस लास्ट क्वेश्चन 1.4 मधील क्वेश्चन नंबर 4. हे जे इक्वेशन्स आहे त्या इक्वेशन्स मध्ये आपण काय पुट करणार, 1 अपॉन 3 प्लस एक्स इक्वल्स टू एम पुट करणार. 1 अपॉन 3x मायनस वाय इक्वल्स टू एन पुट करणार. इक्वेशन काय बनतील आपले पाहूया आपण. 1 अपॉन 3x प्लस वाय इज इक्वल्स टू एम अँड 1 अपॉन 3x मायनस वाय इक्वल्स टू एन. इक्वेशन काय बनणार, फर्स्ट इक्वेशन आहे ते बनेल आपलं m प्लस n इज इक्वल्स टू 3 by 4. ओके, यामध्ये पाहिलं तर 3 by 4 आहे. तो 4 जो आहे तो काय फ्रॅक्शन्स मध्ये आहे. आपण काय करणार, या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करणार, जेणेकरून हा डिनॉमिनेटरचा 4 आपला इलिमिनेट होईल. ओके, आपण जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, 4m प्लस 4n इज इक्वल्स टू 4 इंटू 3 by 4. या ठिकाणी 4 4 काय झाला, इलिमिनेट झाला. इक्वेशन आपलं आलं 4m प्लस 4n इज इक्वल्स टू 3. इक्वेशन नंबर 1 डायरेक्ट आपण याला घेऊ शकतो. ओके, देन इक्वेशन नंबर 2 काय बनणार, जे आपलं इक्वेशन सेकंड दिलेलं आहे त्याच्यानुसार 1 अपॉन 2 इंटू, कारण 1 अपॉन 3x प्लस वाय आपण m पुट करणार आहे, त्यामुळे 1 अपॉन 2. ओके, 1 अपॉन 2 m मायनस 1 अपॉन 2 n इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 8 येणार आहे. ओके, याच्यामध्ये पाहिलं तर m अपॉन 2 किंवा n अपॉन 2 इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 8 आहे.
याच्यामध्ये आपल्याला 2 2 आणि हा 8 इलिमिनेट करावा लागणार आहे. त्यामुळं आपण टोटल या इक्वेशनला 8 ने काय करणार मल्टिप्लाय करणार. ओके, मग हे जर इक्वेशनला 8 ने मल्टिप्लाय केलं काय होणार 8 इंटू m अपॉन 2 मायनस 8 इंटू n अपॉन 2 इक्वल्स टू 8 मायनस 8 इंटू 1 अपॉन 8. ओके, 2 4 जा 4m minus 4n is equals to 8 1 right minus 1 इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 आलं, इक्वेशन नंबर 2 आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो ऑलरेडी याचे काय आहेत कोएफिशियंट इक्वल आहेत. आपण डायरेक्ट इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 करणार. ओके, इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 करणार. ओके, मग काय होणार इक्वेशन नंबर 1 प्लस 2 केल्यानंतर इक्वेशन नंबर 1 इज 4m प्लस 4n इज इक्वल्स टू 3 प्लस इक्वेशन नंबर 2 4m माइनस 4n इज इक्वल्स टू माइनस 1. ओके, 4 प्लस 4 8m minus plus cancel is equals to 8 minus 1 2. m is equals to 2 upon 8. 2 4 जा 8. m equals to 1 upon 4. m ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 1 upon 4. देन m equals to 1 upon 4 इक्वेशन नंबर 1 और इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया आपण. पुट m equals to 1 upon 4 in equation 1. इक्वेशन नंबर 1 आहे आपलं 4m plus 4n is equals to 3. 4 into m 1 upon 4 plus 4n is equals to 3. 4 4 cancel 1 plus 4n is equals to 3. 4n is equals to 3 minus 1. Okay, then 4n is equals to 2. n is equals to 2 upon 4 is 1 by 2. n is equals to 1 by 2. 1 upon 2. m equals to 1 upon 4 n equals to 1 upon 2. रिव्हर्स बॅक आपण व्हॅल्यू पुट करणार जे आपण ॲझ्युम केलेल्या होत्या. ओके, ॲझ्युम केलं होतं आपण m 1 upon 3x plus y is equals to m, which is equals to m ची व्हॅल्यू 1 upon 4. ओके, मग हे आपण काय केलं रिव्हर्स बॅक करणार. काय होणार रिव्हर्स बॅक केल्यानंतर याचा आपण रेसिप्रोकल जर आपण घेतला काय इक्वेशन बनेल आपलं 3x plus y is equals to 4. ओके, इक्वेशन नंबर आपण याला 3 देऊया. ओके, देन 1 upon 3x minus y equals to n. 1 upon 3x minus y equals to n. 1 upon 3x minus y. n is 1 upon 2. अगेन याचा रेसिप्रोकल घेतला काय येणार 3x minus y is equals to 2. इक्वेशन नंबर 4. ओके, इक्वेशन नंबर 3 इक्वेशन नंबर 4 मध्ये 3 3 जो आहे कोएफिशियंट काय आहे सेम आहे. आपण या दोनचं सबट्रॅक्शन करणार. ओके, हे आपण इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 चं सबट्रॅक्शन जर केलं काय होणार इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 3 3x plus 4 is equals 3x plus y is equals to 4 minus 3x minus y is equals to 2. ओके, सबट्रॅक्शन जर आपण केलं तर काय होणार आहे मायनस मायनस मायनस. ओके, आता या ठिकाणी जर पाहिलं तर 3 पदचा पण कोएफिशियंट सेम आहे वायचा पण सेम आहे. याच्यामध्ये आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जरी केलं तरी पण आपला आन्सर येणार आहे. आपण काय केलं सबट्रॅक्शन केलंय. ओके, सबट्रॅक्शन मध्ये काय होणार हा 3 3 कॅन्सल हा y. ओके, हा प्लस y 2y होणार इज इक्वल्स टू 2. y इज इक्वल्स टू 2 डिवाइड बाय 2
equals to 1, y is equals to 1. Okay, then y is equals to 1 इक्वेशन नंबर 3 और इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करणार. ओके, मग या ठिकाणी आपण पुट करूया. ओके, पुट y equals to 1 in इक्वेशन नंबर 3. ओके, इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करू. इक्वेशन नंबर 3 इज 3x plus y is equals to 4. 3x, y ची व्हॅल्यू 1 equals to 4. 3x equals to 4 minus 1. 3x equals to 3. Okay, x equals to 3 divided by 3 is equals to 1. X equals to 1. Okay, value आपल्याला x equals to 1, y is equals to 1. This is our answer.